आपण संदर्भात विषयावरती जी काही या प्रत्येक निवडणूक अधिकाऱ्याला प्रत्येक झोनला ही जी काही मूळ रक्कम होती त्या रकमेवरती मक्तेदारांनी केलेलं बिल आणि त्या बिलावरती एक आयुक्तांकडून समिती नेमण्यात आली, कारण दिलेलं बिल आणि मक्तेदारांनी केलेलं बिल याच्यामध्ये जमीन आसमान फरक होता। जर आपल्याला अपेक्षित रक्कम अंदाजे 25 लाख होती तर ती मक्तेदारांनी 97 लाख पर्यंत नेलेलं। त्यामुळे याचं क्रॉस व्हेरीफाय करण्यासाठी आयुक्तांनी एक समिती नेमली होती। त्या समितीकडून आलेल्या रकमेवरती आपल्याला एक रक्कम टोटल ह्या 7 विभागांची रक्कम आली, पण हा सगळा एक आराखडा घेताना समाधानकारक कुठलीही बिलं आम्हाला मिळाली नाहीत। त्यामुळे आम्ही याचं अवलोकन करायसाठी त्यांच्याकडून परत फेरप्रस्ताव हे प्रकरण पुढे घातलेलं आहे आणि याच्यामध्ये आम्ही त्यांना स्पेसिफिकली या सगळ्या गोष्टींची बिलं मागितलेली आहेत, ज्याचा आमच्याकडून स्थायी समितीचे सर्व सदस्य बसून परत याच्यावरती विचार विनिमय करून आम्ही निर्णय देऊ। मागील अनेक वर्षापासून याच पद्धतीच्या कार्यपद्धतीमध्ये काम करतो आणि बिलं काढून घेतो। आता यंदाच्या वेळेस तुमच्याकडे हे प्रकरण आले पुन्हा त्या पद्धतीने म्हणजे एक प्रकारे एक जावयाची भूमिका वेगळा कोणी आपलं महापालिका प्रशासनाला भेटी असतील तर माझं या संदर्भात आपल्यालाच एक म्हणणं आहे दादा, की आपण एखादं कार्य करतोय, एखादी काही प्लॅनिंग करतोय, त्याचं एक कोटेशन येत असतं। जर इथं महापालिकेने कोटेशन 24 लाख, ज्यामध्ये टेबल आहेत, खुर्ची आहेत, मंडप आहे, अगदी लाईट आहे, या सगळ्याचं जर 25 लाख महापालिका नियोजन करतं, त्यात 25 लाखाचं 97 लाख होणं हे कितपत मान्य आहे असं मला वाटत नाही। त्यामुळं ही बिलं अपेक्षित आहेत। ते जावई असू देत, ते मुलगा असू देत, त्याच्याही पलीकडे जाऊन याचं उत्तर आम्हाला लोकप्रतिनिधी आहोत आम्हाला द्यावं लागेल। प्रशासनाकडून अपेक्षित आहे।